498 चला लास्ट दोन एक चल चल 498 चला लवकर 499 एक चला चला उठा लवकर चल लवकर एक राहिले चल 400 100 500 झाल्या अरे नीट मेजलायस ना आपण का तुझ्यानी लपाट नाही 500 मध्ये 500 बरं चला नवीन डाव शिकूया बोंबला अरे वाजता तर आमचं पार डाराटून झोपलं की राणादा अरे वस्ताद तुला वस्ताद केलं तालीम लिफ्ट सांभाळशील म्हणून आणि हे काय झोपाळ वस्ताद मिळाला करा आपल्याला वहिनी हे आमचं 9 वाजता राणादा हे राणादा काय ते अरे आम्ही जाऊ काय तुला बघून आम्हाला झोप येते तालीम कोण करणार तुम्ही स्वतः झोपलात आणि यांना काय बोलताय वस्तादांनी दिलेली जबाबदारी पार पडा ना पाडतोय की अशी सध्या तुम्हाला कुठलीच जबाबदारी नको झाली वाटतं अजून कुठली जबाबदारी पार पडत नाही राणादा वहिनी अरे चांगलीच कान उघडणी करा टाइमपास करू नका चांगलं सराव करा जा मी माझं झालं ना की मयात येते कशाला कशाला म्हणजे मला मयात यायला काही कारण पाहिजे का नाही असं काय नाही मग तुमचं आवरा लवकर आणि आवरलं की मयात येतो वरनं पोचते देवा आमच्या सासूबाईसनी गरम व्हायलंय खरं आज पतूर इथं एसी बसवायला पाहिजे होता का नाही या त्यात योजना काय किती उशीर अंजली वहिनी आले की झालं अहो तेच खरं आमच्या आधी निघाल्यात वाड्यावरनं एवढा लेट होणार होता तर सांगायचं का नाही आम्ही बी लेट आलो असतो सॉरी मला जरा उशीर झाला बरं ते समजू जाऊ दे योजना काय ते सांगा पाठदिशी आणि मोकळं करावं आम्हाला सांगते शासनाच्या जनजागृतीचा कार्यक्रम आहे गावागावात नसबंदीची मोहीम राबवायची हो आपल्या गावात कशाला असला कार्यक्रम घ्यावा लागणार नाही हो त्याची काही गरज नाही असं कसं नाही म्हणतो आरोग्याचा कार्यक्रम आहे आणि तो आपल्या चांगल्यासाठीच आहे बरोबर त्यासाठी आपल्याला आपल्या गावात जनजागृतीचा कार्यक्रम ठेवायचा उद्याच आपण गावात जाऊन सगळी माहिती सांगूया निवडणुकीच्या वेळी आपण जसं घरोघरी जाऊन प्रचार केला होता की नाही तसंच आपण ही माहिती सुद्धा घरोघरी जाऊन सांगायची अहो काय आबरू काढायची काम नुसती आपल्याला नाही जमणार हे त्यापेक्षा आपण कार्यक्रम रद्द करूया की हा करावाच लागणार आणि सगळ्यांना उपस्थित राहावंच लागणार ते मला जरा उद्या काम आहे हो वहिनी हा ते मला बी गिरणीत काम आहे बघा ठीक आहे आम्ही बायका मिळून हे काम करतो अंजली वहिनी
दुसरं काय बी सांगा, पण हे काय काम सांगू नका बाई. फक्त माहिती सांगायला काय हरकत आहे? आपल्याला फक्त सगळ्यांना हे समजावून सांगायचं आणि मग जे इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत डॉक्टरांचं मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायचं, एवढंच करायचं. तेच हो, माहिती कशी द्यायची आणि गावातलं काय कोण तयार होणार नाही बघ. कोणीच तयार नसेल तर मग आपण मोहीम कशी राबवायची? सचिन भाऊजी, अवधूत भाऊजी, कोणीच तयार नाहीये. आता फक्त एकच व्यक्ती मदत करू शकेल, राणाजी. गाला लागली केळ पाणी रानाच्या बऱ्याच बनवून पैलवान अरे आज काढून क्या आणालाय सा? चिकूचं झाड. अरे मर्दा राणा, काय रे काल काय झोप झाली नाही वाटत तुझी? नाटकाला कुठं काय फिरायला गेलतास होय रे? मग आज का डोंग काय आणालाय? हा काय झालं राणा? वहिनी नाही तर सगळं तुझं टाइम टेबल बिघडले. अरे आलं की परत हा? म्हणजे मी तर नाही गेलो. अरे वा वा वा, हे बेस काम केलीस की तू. हा काय रे काल काय झोप झाली नाही वाटतं? हा आज का डुलक्या मारा मला? डुलक्या आणतोय मी. अरे एक डाव का डोळा लागला तर लगेच डुलक्या आणतोय होय मी. हा काय? अरे तुझं डोळं सांगतात की काय झाले ते? काय झाले मला बरकत तू एक काम कर, खालच्या तुकड्यात जा आणि बघ काय तणकत वाढलेत कधी. ते पावसाच्या आधी कृपया पाहिजे. जा ते मी कालच बघून आलोय. तुम्हाला आधी काय झाले ते सांग. जा की बघ. सांग की आधी. बघ म्हणलं ना. सांग की. अरे जा की बघून ये. सांग की आधी. बघ म्हणलं ना. अरे बघितले की मी सांग. जाऊ दे मी जातो. अरे थांब की. ए ए राणा 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 अरे ए वहिनी आले की बरं झालं. होय तुम्ही इकडे कसं काय? माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, जे काम फक्त तुम्हीच करू शकता. काय ते? सांगतेच, तुमची झोप झाली असेल तर आपण जरा फिरून येऊया का? नाही नाही सांगा की. नाही आपण जरा फिरून येऊ. चला 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 होय 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 बरं. चला. राणाजी,
तिकडे जाऊन बसू. या. उभं का राहिला? बसा. काय झालं? आणि काल गोठ्यात का झोपला होता तुम्ही? ते बघ ते साहेबराचा आवाज आला मन मग तिकडे गेलो आणि तिकडेच बसलो. बरं बोला की काय काम होतं? मला ना तुमची एक मदत हवी. कसली? गावात एक कार्यक्रम घ्यायचा. शासनाचं सर्क्युलर आलंय. एका योजनेची माहिती अख्ख्या गावात द्यायची आणि मग ज्यांना त्या योजनेचा फायदा घ्यायचा त्यांनी तो घ्यायचा. सोपं आहे की. जी फायदा जर होणार असेल तर समजा तयार होणार. मी काय मदत करायची ते सांगा. फायदा होणार असेल तर सगळे तयार होतील असं मलाही वाटलं होतं, पण आमच्या पॅनल मधलं कुणीच तयार होत नाही. म्हणजे मी पंचायतीत सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण गावात माहिती द्यायला कुणीच तयार नाहीये. तेव्हा आता हे काम तुम्ही करायचं. एवढंच नव? हो. तुमचं काम झालं म्हणून समजा. मला वाटलं दुसरंच काहीतरी वेगळं. काय वेगळं? हे आपल्या दोघांबद्दल. काय दोघांबद्दल? नाही काय नाही ते जाऊ द्या. बरं कसला कार्यक्रम आहे आणि कसली माहिती द्यायची आहे गावात? सांगते. गावात नसबंदीचा कार्यक्रम करायचा. त्यासाठी घरोघरी त्याची माहिती जाऊन द्यायची. काय? अहो ही असली मदत? अहो अहो कुणीच तयार होत नाहीये. अहो होणार बी नाही. आणि असलं काय तर मला बी सांगू नका. अहो असलं काहीतरी काय? खूप चांगली योजना आहे. आता गावात कोणीच तयार होत नाहीये म्हणून ही मदत तुम्ही करायची. बघा तुम्ही मला दुसरं काय बी सांगा, जीव द्यायला सांगा ते बी देतो, पण हे असलं काय तर सांगू नका. ते तुमचं काय ते तुम्ही बघा. ते मला मळत काम आहे. ते ऐकून तर घ्या. मला काम आहे मळत. अहो जाताय कुठे? ऐकून घ्या ना. अहो भरोशाचा गडी पण सोडून गेला. आता काय करू मी? राणाजींना कसं तयार करायचं? का भाकरवाड आपण व्यापाराने काय का त्यानं काय होणार आहे? त्याच्यात मी लई पैसेवाला होताय. लाडू ते पैसे खोटा असतात. मग काय आलं? आपण लाडूला खरा खुरा पैसेवाला बनवायचा होय की नाही रे? गोदाक का आपल्या घरात एक जोड असे आहे की नाही त्यासनी एकमेकाशिवाय गंमतच नाही बघ. होय भांडत्या आणि परत एक होत्या. लगीन होऊन 2 वर्ष झाली तरी खुनवा खुनवी काय संपत नाही यांच्यातली. कानदा कसली खुनवा खुनवा चालू आहे? कुठं काय? काय नाही. बस मरदा मी स्वतः बघितले. काय जाऊ बाई? कसली कुणवा कुणवी हो? काही नाही. अच्छा तुम्ही खोटं बोलायला बी चालू केलं वाटतं. अगं नाही. अहो मी काय सांगते ते एकदा ऐकून तरी घ्या. अजिबात नाही. नाही काय 2 मिनिटं ऐकून घ्या. हे बघा काही विषय पटत नाही पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे? मला एकदा सांगितलंय ना बघ. नाही म्हणजे नाही. अहो ए बाबांनो परत तुम्ही कसला वाद घालत नाहीसा ना? होय बाई आता परत भांडणं व्हायची घरात. नाही. राणा अंजली एवढं म्हणते तर ऐकून घे की. हा मी नाही म्हणून सांगितलंय. कानदा काय झालं? सिरियस मॅटर आहे काय? नाही. अहो मग सांगा की राणा भाऊजी. उगा आम्हाला टेन्शन येतोय हो. काय हो? हे बघ राणा
तुझ्या मनात नसेल तर नका सांगूस. पर तुमचा ह्यो काय वाद आहे ते मिटवा बाबा, वाढवू नकासा. काय झालं रांगाला? काय नाही, जेव तू जेव. अरे काय झालं? कुठं काय? वहिनी आणि तू का भांडत होता आतमध्ये? तुमच्यात आजकाल लईच वाद व्हायला लागलेत असं वाटत नाही तुला? नाही नाही नाही, वाद नव्हता ते. मग काय होतं? काय सांगू तुला तुला जर मर्दा, अरे अंजलीबाई माझ्या गळ्यात नको ते काम मारायला. कसलं काम? पैलवानासारखा पैलवान तू आणि घाबरतोय तू. अरे नाही. अहो तुम्ही माझं काहीच का ऐकून घेत नाही आहात. एकदा तरी ऐकून घ्या. आल्या परत. सांगा बरं. राणादा, वहिनी एवढ्या म्हणते तर ऐकून घे की, काय होतं ऐकायला? तुलाच काय, तुला माहिती काय सांगतात त्या? काय झालं? मर्दा, गावभर नसबंदीसाठी माणसं तयार कर म्हणाले. नसबंदीसाठी? एक मिनिट, मी असं काही सांगितलेलं नाहीये. भाऊजी तुम्ही एकदा नीट ऐकून घ्या माझं. बघा वहिनी, म्हणजे तुमच्या दोघातला वाद आहे तर म्हणजे मी कशाला मध्ये, तुमचं तुम्ही सोडवा की. आमच्या दोघांमधला थांब की, नाही ऐकायचं होतं ना भाऊजी. तुला? अहो अख्ख्या गावचा प्रॉब्लेम आहे. अहो एकदा ऐकून घ्या. कोणीच ऐकून घेत नाहीये माझं. सगळेच असा पळ काढतात. मी एकटी काय करणार आहे? हो, गावातलं कुणी बी असलं काय ऐकून घेणार नाही तो. म्हणून तर मी तुम्हाला सांगते ना. हो, मला उगा बळीचा बकरा करू नका. आता ह्यात कसला आलाय बळीचा बकरा? अहो ऐकून तर घ्या. माझ्या घरातली सुशिक्षित पुरुष मंडळी हा विषय साधा ऐकून सुद्धा घेत नाही. मग बाकीच्यांना कार्यक्रमाला कसं घेऊन यायचं? काय चालू आहे जाऊबाईंचं? कुठं काय? नाही मग एवढी कसली जेवताना खुनवा खुनवी करत होत्या? चार चौघात कसं वागावं ते बी कळत नाही. त्यासनी मास्तरीन नावाला. त्यांचं त्यांचं चाललंय, तुला काय फरक पडतोय? काय फरक पडतो म्हणजे? जी काय खुनवा खुनवी करायची ती त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये करा म्हणाव की. आहे तर नवरा बायको नुसतं आपलं कौतिक. हे बघ, तुला काही विषय माहित नाही तेव्हा जरा गप्प बस. असं काय विषय सुरू असणार आहे ज्याच्यासाठी एवढी खुनवा खुनवी सुरू होती? अगं जिल्हा परिषदेकडनं नसबंदी कार्यक्रम घ्यायचं सर्क्युलर आले. शिळी बातमी झाली हा सूरजची. नवं काय तर सांग. अगं अंजली बहिणी तेच सांगाल त्या रानादाला की अगं बाई, खरं का काय? म्हणजे जाऊबाई राणा भाऊजी? वाक्य तर पूर्ण होती की माझं. अगं वहिनी रानादाला सांगाल त्या की गावातल्या सगळ्या माणसांनी घेऊन त्या कार्यक्रमाला या म्हणून. रानादा ऐकायलाच तयार नाही. नाही पण मग गावासाठी राणा भाऊजीसनी का सांगायला? कोणच तयार नाही माणसं गोळा करायला. आणि वहिनींचं म्हणणं आहे की कार्यक्रम घ्यायचाच. कुठून दुर्बद्या सुस्त्या जाऊबाईसनी एक कुणास ठाव. कायम स्वतःच काय ते खरं करतात. अगं वरनं सर्क्युलर आलंय बाई. सर्क्युलर आलंय म्हणून मग तसंच करायचं असं कुणी सांगितलंय? वरनं काय बी करा म्हणत्याल र म्हणून काय आपण करायचं भाई? काही नाही. सरपंच की दावायचा सोसय निसता. तुझं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे? हे बघ सूरज, सरकारी नोटीस आल्या म्हणून काय तसंच करायला पाहिजे असं काही नाही. सरळ कार्यक्रम झाला असं लिहून पाठवायचं. काय फरक पडतोय? लई शहाणी आहेस. वहिनी असं खोटेपणा करत नाहीत कधी. पण गावात नसबंदीची गरजच काय आहे? अगं करायचं असं नाही ग, आपण नुसती माहिती द्यायची त्यासनी. ज्याला करायचं असेल ते करल. बळजबरी थोडीच आहे. आज कार्यक्रमासाठी बळजबरी करायला, उद्या नसबंदीसाठी बळजबरी करत्याल. तुझ्या संगत बोलण्यात काही पॉइंटच नाही बघ. वहिनी असं कशाला करतील उगाच? काय सांगावं सूरज, सरपंचकीचा रुबाब आणि स्वतःचा शांतपणा दावायला काही बी करत्याल त्या.
बाकी तब्येत कशी आहे तुझी? काय लागलं सवलं तर सांग जा. तुला खरंच सांगतो सूरज, जाऊबाई राणा भाऊजींवर बळजबरी करणारच.